नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यामध्ये आम्ही जे काही कॅनडाविषयी व्हिडिओज टाकले त्यांना तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. आम्ही टाकलेले व्हिडिओज तुम्हाला आवडले, त्याच्यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली. कॅनडाविषयी तुम्हाला माहिती जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. दुपारचे 12 वाजलेत आणि सध्या शिल्पाची आता कुकिंगची तयारी चालू आहे. तर चला बघूया काय बनवते ती. आज काय चालू आहे? आज बनवणार आहे मी दह्यातले छोले. छोले हे चणे आहेत, काबुली चणे. ते मी शिजवून घेतलेत. हे चणे रात्रभर भिजवलेत आणि नंतर मग कुकर मध्ये शिजवून घेतलेत. तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवता येते, पंजाबी स्टाईल. पंजाबी स्टाईल दह्यातले छोले. हा, तर हे त्याच्यामध्ये दही टाकून त्याच्यामध्ये बनवते ती. दह्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर टाकते. ओके. थोडस मीठ चवीनुसार. ओके. आणि हे कांदा लसूण मसाला. ओके. आणि हे चण्याचा मसाला. ओके. म्हणजे काय दह्यामध्ये सगळं मिक्स करायचे मसाले. ओके. आणि हे बाजूला मी बनवून घेतले. कांदा आहे, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून घेतली. ओके. त्या सगळ्यांचं मिक्सर तयार करून घेतलंय. ओके. बऱ्याच जणांचे मला मेसेजेस आले होते की दादा तुम्ही डेली व्हिडिओज टाकत जा. परंतु मित्रांनो, डेली व्लॉगिंग करणं हे खूप चॅलेंजिंग काम आहे. त्याचं मेन कारण म्हणजे काय की ऑफिसची कामं जर वाढली तर मला डेली व्हिडिओज बनवणं हे शक्य नाही. तरी पण मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या आठवड्यापासून कॅनडामध्ये वेदर कंडिशन आता बराचसा बदल होत चाललेला आहे. कारण आता बर्फाचे दिवस कमी कमी होत चाललेले आहेत आणि त्यामुळे वातावरणातील थंडी पण आता कमी होत आहे. दुपारचे जवळपास 12:30 वाजत आलेले आहेत. त्यामुळे शिल्पाची आता जेवणाची तयारी चालू आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले होते की शिल्पाचं सेपरेट कुकिंग चॅनल असेल तर आम्हाला सांगा. आम्ही तसं सेपरेट चॅनल आणखीन तर काही काढलेलं नाही आहे. शिल्पाला नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायला खूप आवडतात. त्यामुळे आम्ही संडेला तिच्या एखादी रेसिपी जर काही अशी विशेष असेल तर त्याविषयी आम्ही व्हिडिओ टाकत असतो. आज शिल्पा पंजाबी स्टाईलमध्ये चण्याची भाजी बनवत आहे. तर याची रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओच्या लिंकमध्ये शेअर करतो. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. डेली लाईफमध्ये जर आपण एकाच पद्धतीच्या भाज्या जर खाल्ल्या तर त्याची चव आपल्याला आवडत नाही. पण तीच भाजी जर आपण वेगळ्या पद्धतीने ट्राय केली तर त्याची चव बदलते आणि आपल्याला कदाचित ती आवडू शकते. दुपारच्या जेवणाची तयारी झालेली आहे. चला तर मग या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला. आजचं टेम्परेचर +5 डिग्री आहे आणि सनशाईन असल्यामुळे वातावरण खूप छान दिसत आहे. आता दुपारचे 2:45 वाजत आलेले आहेत आणि धनुषची शाळेमधनं यायची वेळ झालेली आहे. तर धनुषची शाळा सकाळी 8:30 ते 2:45 या वेळेस असते. रियांशला मात्र आम्हाला शाळेमधनं घेऊन यायला जावं लागतं कारण त्याची शाळा घरापासून थोडीशी दूर आहे. वेदर कंडिशन जर चांगले असतील तर मुलांना शाळेमध्ये सोडणं किंवा घेऊन येणं याच्यामध्ये काही जास्त अडचण येत नाही. परंतु जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओज पाहिले असतील जेव्हा विंटरचा पीक सीझन असतो, -15-20 टेम्परेचर, अशा कंडिशनमध्ये मुलांना शाळेत सोडणं हे खूप चॅलेंजिंग असतं. वातावरणामध्ये आता गरमी हळूहळू वाढत चाललेली आहे. साधारण एप्रिलच्या 10 तारखेपासून
झाडांना हळूहळू पानं यायला सुरुवात होईल. यापुढे आता जास्त बर्फ पडण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्ही इकडे पाहू शकता, रोडवरचा बर्फ जवळपास सगळा क्लीन झालेला आहे, परंतु घराच्या समोर साठलेला बर्फ मात्र आणखीन तसाच आहे. जेवण झाल्याच्या नंतर जनरली आम्ही सर्वजण इव्हिनिंग वॉकसाठी जात असतो. चला तर मग आपण आपल्या कॉलनीमध्ये एक चक्कर मारून येऊया. कॅनडामध्ये वातावरणामध्ये चेंजेस खूप लवकर होतात. अगदी काही तासामध्ये खूप मोठा चेंज होतो. जर दुपारी ऊन असेल तर संध्याकाळी पाऊस आला तर रात्री बर्फ. तर असे चेंजेस इकडे नेहमी होत असतात. संध्याकाळचे आता जवळपास 6 वाजत आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की खूप जास्त धुकं आलेलं आहे. रोडवरचा आणि साईडवॉकवरचा बर्फ मात्र क्लिअर झालेला आहे, परंतु तुम्ही साईडवॉकच्या आजूबाजूला पाहू शकता की खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ साठलेला आहे. जेवण झाल्याच्या नंतर इव्हिनिंग वॉकला जाणं हे खूप गरजेचं असतं, कारण त्यामुळे आपलं डायजेशन प्रॉपरली होतं. कॅनडामध्ये जेव्हा विंटर सीझन असतो, बर्फाचे दिवस असतात, त्या पिरियडमध्ये सनशाईन जास्त भेटत नाही. सूर्यप्रकाश हा खूप तुरळक असतो आणि अशा वेदर कंडिशनमध्ये आपल्याला सारखं घरामध्ये बसून राहणं पण शक्य नाही. इंडियामधनं मला बऱ्याच जणांचे मेसेजेस येतात की दादा, तुमच्या व्हिडिओजमध्ये लोक दिसत नाहीत, कॅनडामध्ये लोक कुठे गेले? तर त्याचं मेन कारण म्हणजे काय की जेव्हा खूप थंडीचे दिवस असतात त्यावेळेस लोक जास्त बाहेर पडत नाहीत. या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता, लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क बनवलेली आहे, परंतु वेदर कंडिशन अशा आहेत की इथे जास्त थंडी असल्यामुळे मुलं बाहेर येत नाहीत. कॅनडामध्ये लोकांना चालण्यासाठी रोडच्या साईडला असा साईडवॉक सोडलेला असतो. जवळपास 3-3.5 फुटाची जागा असते, तर त्याच्यावरतीच आपण वॉकिंग करू शकतो, कारण इकडे रोडवरती आपल्याला चालण्यास परवानगी नाही. साईडवॉकवरचा बर्फ काढून घेणं ही त्या घरमालकाची जबाबदारी असते. ज्या घराच्या समोर साईडवॉक आहे त्यांना आपल्या साईडवॉकवरचा बर्फ काढून घ्यावा लागतो, कारण तिथे पब्लिकला चालण्याला नाहीतर खूप अडचणी येतात. इकडे रेसिडेन्शियल एरियामध्ये घरं ही रोडपासून बऱ्याच दूर अंतरावरती बांधलेली असतात. जवळपास 50-60 फुटाचं अंतर असतं रोड आणि घराच्या मध्ये. आणि घराच्या समोर आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी, आपली कार पार्किंगसाठी असा एरिया सोडलेला असतो. इथे आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही इव्हिनिंग वॉकला निघालात. आता बाहेर बघा किती धुकं आहे. इकडे कॅनडामध्ये आजपासून मुलांच्या शाळेला मार्च ब्रेक सुरुवात झालेली आहे. तर इकडे मार्चमध्ये काय असतं की मुलांना जवळपास 10 दिवस शाळेला सुट्टी दिली जाते. तर आजपासून त्यांना 9 ते 10 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे. तर आपल्या कॉलनीमध्ये एक राऊंड चक्कर मारून येण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिट एवढा वेळ लागतो.
विंटर सीझन हा कॅनडामध्ये नोव्हेंबर ते मार्च या महिन्यामध्ये असतो आणि या पिरियडमध्ये खूप जास्त थंडी असते, बर्फ नेहमी पडत असतो, त्यामुळे झाडांना या दिवसांमध्ये पानं नसतात. तुमचे कॉमेंट्स मला नक्की पाठवा, कारण त्यामधनं मला नवीन नवीन आयडियाज येतात व्हिडिओज बनवण्यासाठी. बरेचसे टॉपिक्स इंडियामधनं मला सजेस्ट केलेले आहेत, त्यावरती मी लवकरच काम करणार आहे. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा, कारण कॅनडाविषयी बरेचसे काही इंटरेस्टिंग व्हिडिओज मी अगोदर टाकलेले आहेत. चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.